हॅलो नमस्कार, फिनिक्स एज्युकेटमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी महाराष्ट्र बोर्ड इतिहासचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर जसं की 23 तारखेला इतिहासाचा पेपर आहे. मग इतिहासासाठीचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न जे मला असं वाटतं की हे प्रश्न सर्वात महत्त्वाचे आहेत. तर या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करा आणि हे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. तर पहिल्या धड्याचे प्रश्न आपण बघूया. की पहिल्या धड्यामध्ये जर तुम्ही बघितलं की टिपा लिहामध्ये ॲनल्स प्रणाली आणि द्वंद्ववाद हा महत्त्वाचा, हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर आपल्याला विधान सहकरण स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे चार वैशिष्ट्ये कोणती. आणि त्यानंतर हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, संकल्पना चित्र हा पूर्ण करायचा तुम्हाला. मी जे प्रश्न सांगतोय तुम्ही टेक्स्टबुकमध्ये किंवा पुस्तकात तुम्ही मार्क करू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे, माझ्या हिसाबाने हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर दुसरा धडा जर आपण बघितला मग त्या धड्यामध्ये आहे पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. बकर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. इतिहासचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे ते दोन. त्यानंतर टिपा लिहामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास लेखन. ठीक आहे, हे जे दोन आहेत पुढील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता आणि संकल्पना चित्र हे खूप महत्त्वाचे आहेत, हे परीक्षेमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न स्वतंत्रवीर सावरकरांवरती देखील येतो. त्यांच्याबद्दल पण तुम्ही इकडे राष्ट्रवादी इतिहास ते तुम्ही लिहू शकता. तो प्रश्न एकाच टाईपचा आहे की दोन्ही प्रश्न आले तरी पण उत्तर एकासारखं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, त्यानंतर तिसऱ्या धड्यामध्ये तुम्ही जर बघता तर इकडे संकल्पना चित्र पूर्ण हा परत खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर इकडे जर तुम्ही बघता तर पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. तर तुम्ही इकडे बघू शकता की ह्यामध्ये हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळे मी मार्क केले नाही आहेत. किंवा तुम्ही दोन्ही प्रश्न करू शकता. तुम्हाला टाईम नसेल तर मग हे दोन प्रश्न जे मार्क केले ते फक्त बघा. त्यानंतर पुढील प्रश्नांच्या सविस्तर उत्तरे लिहा. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथ्या धड्यामध्ये यावर्षी आहे. तर चौथ्या धड्याचे काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जसं की टिपा लिहा, हिमाळपंथी शैली खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मराठा चित्रशैली खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा. लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. ठीक आहे, त्यानंतर पुढील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता तुम्हाला आला पाहिजे, खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हे मंदिर स्थापत्य शैली ह्याचे वैशिष्ट्य तुम्हाला लिहायचं. नागर शैली, द्रविड शैली, हेमाडपंथी शैली, त्याचे उदाहरण वगैरे तुम्ही लिहू शकता. हेमाडपंथी तुम्ही लिहू शकता की गोंडेश्वर मंदिर वगैरे आहे, ते सगळं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपण जाऊया पाचव्या धड्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जसं की हा प्रश्न तुम्ही बघताय की टिपा लिहामध्ये प्रसारमाध्यमांची आवश्यकता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. ठीक आहे, त्यानंतर पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते आणि वर्तमानपत्रांना इतिहासाविषयी गरजेचा पडतो. ठीक आहे, हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. जे प्रश्न आहेत ना प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे किंवा व्यावसायिक क्षेत्रांबद्दल जे प्रश्न आहेत हर धड्यामध्ये आहेत, ते सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला एक ना एक प्रश्न परीक्षेत येणार 4 मार्कांसाठी. ठीक आहे, जर आपण पुढचा धडा बघितला, पुढच्या धड्यामध्ये जर आपण बघतो तर टिपा लिहा. 6वा धडा गेल्या वर्षी नव्हता, यावर्षी आहे. मग खूप महत्त्वाचे काही प्रश्न आहेत. जसं की टिपा लिहामध्ये रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे खूप महत्त्वाचं आहे. पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर आपण पुढचा धडा बघूया. पुढच्या धड्यामध्ये जर बघितलं खेळ आणि इतिहास हा धडा आहे. त्यानंतर इकडे बघा टिपा लिहा, खेळणी आणि उत्सव. ठीक आहे, त्यानंतर खेळांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारतात
भारतातील खेळांच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. खेळ आणि इतिहास या संबंधित परस्पर संबंध स्पष्ट करा. हे 2 खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढचा जर आपण बघितला, पुढच्या धड्यामध्ये जर आपण बघितला तर टिपा लिहामध्ये पर्यटनाची परंपरा, त्यानंतर कृषी पर्यटन, त्यानंतर पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहामध्ये पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, त्यानंतर आपल्या परिसरातील पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल, असा काही प्रश्न येऊ शकतो. कारण तुम्हाला स्वतःचं उत्तर लिहायचं, स्वतःचं मत मांडायचं, मग असा काही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आणि हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे. पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते, हे खूप महत्त्वाचं आहे. मी मार्क केला नाही आहे कारण जर आपण बघितलं तर असा प्रश्न येऊ शकतो, कारण तुम्हाला मत मांडायला वगैरे येऊ शकतं. मग हा पण प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. ठीक आहे. मग हा प्रश्न आणि हा प्रश्न एकाच टाईपचा आहे म्हणून मी तो प्रश्न हा मांडला, हा हायलाईट केला होता, तो केला नव्हता. ठीक आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. जागतिक वारसा स्थळे, रेल्वे स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जो आहे. ठीक आहे. त्यानंतर लेणी, अजंठा लेणी वगैरे तुम्ही लिहू शकता. नैसर्गिक वारसा, अभयारण्य, हे तुम्ही पुस्तकात बघा. असे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न याच्यातला प्रश्न एखादा येणारच यावर्षी. ठीक आहे. 6व्या आणि 4थ्या धड्यामधला. त्यानंतर ऐतिहासिक ठेव्यांची जतन कसं करायचं, 9वा धडा आहे. त्याच्यातले काही प्रश्न आपण बघूया. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे इकडे, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. विविध विषयावरील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर टिपा लिहामध्ये सरस्वती महाल ग्रंथालय, 4 मला हा खूप महत्त्वाचा वाटतो म्हणून मी याला मार्क केला आहे. त्यानंतर परत पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहामध्ये अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत. ठीक आहे. ग्रंथालय आणि अभिलेखागार यापैकी मी अभिलेखागाराला मार्क केलं आहे. ग्रंथालय पण महत्त्वाचं आहे, पण माझ्या मते हा जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, हे खूप महत्त्वाचं आहे. जे प्रश्न मी दिलेत ते माझ्या हिसाबाने महत्त्वाचे आहेत. मी अशी गॅरंटी देत नाही की हे प्रश्न येतीलच परीक्षेमध्ये, पण याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे म्हणून मी हे प्रश्न मार्क केलेत. मला आशा आहे की या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.